नमस्कार, पीसीआई न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। आने वाले गणपति महाउत्सव के त्योहार को ध्यान में रखते हुए उल्लासनगर पुलिस चौकी के वरिष्ठ अधिकारी श्री तामे जी ने सार्वजनिक गणेश मंडलों की एक मीटिंग रखी थी शिकारपुरी धर्मशाला में, जहां पर उनको बताया गया कि आपको किन किन कानूनों का पालन करना है और जिनका भी कानून के खिलाफ जाने की जिन्होंने कोशिश की या उल्लंघन करने की कोशिश की उनके ऊपर कानूनन कार्रवाई की जाएगी। बोला बोला कमी उंचीचे करावेत आणि रुंदीचे पण कमी करावेत आणि मिरवणुकीत इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाही अशा घोषणा देऊ नये। अशा प्रकारे सूचना आहेत। त्या सूचनाचे पालन करून शांततेमध्ये उत्सव साजरा करावा, आम्हाला सहकार्य करावे। काय मदत लागण्यास आम्ही आहोत। मंडळासमोर डे नाईट पेट्रोलिंग राहील। मंडळाच्या अध्यक्षांनी संपर्कात राहून आमचे बीट मार्शल गोपनीय अंमलदार अधिकारी यांच्या संपर्कात राहावे। ठीक आहे, त्याबद्दल त्यामुळे मला जरा उशीर झाला, आणि आपल्या सगळ्यांना दरवर्षीच मीटिंग होत असते, दरवर्षी सूचना दिल्या जातात, परंतु मीटिंगवरती सूचनाही दिल्या जातात, खूप कमी जण पाळतात, बरेच जण नंतर डीजे जसा वाजवायचा तसा वाजवतात। म्हणजे काही ज्या ठिकाणी गणपती बाप्पा जो आहे तो गणपती बाप्पा नाराज होतो एकदम, त्याच्या पुढच्या प्रकारची गाणी लावली जातात। कोंबडी बिंबडी असते, गणपती समोर कोंबडी पळते, परत आणखी मुन्नी बदनाम होते। हे ज्या गोष्टी आहेत जरा कुठेतरी त्या थांबल्या पाहिजे, कारण काय उत्सव हा साजरा झालाच पाहिजे। उत्सव साजरा करताना लोकांना लोक प्रबोधन काहीतरी करा, हिंदी मराठीत समजतं सगळ्यांना। साधारण 15 वर्ष वयोगट प्लस मायनस 5 वर्ष आणि 10-12 वर्षाची पोरं सुद्धा गुटखा खायला सुरू करतात। याच्यासाठी तुम्ही तुमच्या ह्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक योगदानावर तुम्ही काय शोधता? आता तिथे उलट गणेश मंडळाच्या वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून विसर्जनाच्या वेळेस दारू कार्यकर्त्यांना कितपत योग्य आहे? त्याला हाऊस असेल तर फिरता स्वतःचे पैसे घरी जाऊन त्या मिरवणुकीतच प्यायला पाहिजे असं काय? त्या पैशातून चांगला वापर केला आणि लोकांसाठी ॲम्ब्युलन्स घेतली, त्या भागात जरा वैद्यकीय शिबिर किंवा आपलं शिबिर राबवलं, जी लहान मुलं आहेत ती बिघडायला लागली, कुठं गुटखा खातात, कुठं गर्द घेतात, कुठं बटणं खातात, काय काय बरंच करत असतात आणि ते गुन्हेगार हे जे टाळण्यासाठी तर आपण त्यांच्यासाठी समुपदेशन करणारे काही व्याख्याते असतात, अशांचं व्याख्यान केले। अशा प्रकारचे जर उपक्रम राबवले तर निश्चितच त्या ठिकाणी एक चांगला बदल घडून येऊ शकतो आणि प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक केला जाईल। आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे व्याख्याने लागणार असतील की जे मोटिवेशनल असेल किंवा व्यसनमुक्ती असेल तर मला निश्चित सांगा, मी तुम्हाला ते व्याख्याने देण्याची व्यवस्था नक्की करेन। आणि दरवर्षी तुमच्याकडं बंदोबस्तसाठी म्हणजे पोलीस असतात, त्यांच्याशी तुमचे इंट्रॅक्शन होत असतं, काहींचं चांगलं काय बघत त्यातून विसर्जनाचा उपयोग होतो, पण आपली गणेश विसर्जनाच्या मूर्तीची जी हाईट आहे बऱ्याचदा काय होतं तो एक जण किंवा काहीतरी झाड मध्ये आले असते, ह्या गोष्टींचा विचार करून तुमच्या जो आहे देखावा किंवा सजावट त्याची उंची जी आहे ती मर्यादित राहील याची काळजी। दुसरी गोष्ट की एक कोणता देखावा करणार आहे तर ते त्यांच्या अर्जात त्यांनी नमूद केलेलं असलं पाहिजे। आता देखावा वादग्रस्त नसा, सामाजिक प्रबोधन करणारा असला पाहिजे। आता समाज प्रबोधनाच्या माध्यमातून देवतांचा असेल किंवा आणखी काय आता सध्याच्या काही चालू घडामोडीच्या बद्दल असेल तर लोकांनी त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या दृष्टीनं ज्या टिळकांना अभिप्रेत होतं त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं, लोकांना एकत्र येऊ दिलं जात नव्हतं आणि कुठल्या ना कुठल्या धार्मिक निमित्ताने आपले नागरिक एकत्र यावे आणि विचारांची देवाण एकदम भिंती त्याच्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये 12 महिने आपले धार्मिक कामं होत राहतात।
गणपती 10 दिवसाची अनंत चतुर्थी का लाईट बंद होऊन जातात. आमची एकच विनंती का 12 महिने कम से कम 5 फोकस तरी नदीवरती राहू द्या. त्याच्यानंतर दुर्गा विसर्जन येतो. फक्त विसर्जन आपण गणपतीसाठी बंदोबस्त असतो. आता मी पोलीस मित्र म्हणून माझं काम मी करत राहतो, आपले मित्र आहेत त्यांच्या सांगावर माझं मी काम करत राहतो. पण दुर्गा विसर्जनला पूर्ण अंधेरा असतो. त्याच्यानंतर छठ पूजा येते, पूर्ण अंधेरा असतो. पण आपल्या पोलीस प्रशासनाला पण माहिती का आपण काम कसं करतो. हा लाईट लावतात फक्त 10 दिवसासाठी. कारण की आता पाऊस पडल्यानंतर मी गोडसे साहेबांना पण निवेदन केलं, साहेब कम से कम 5 फोकसचं हे करा. बस मंडळ या संस्थेमध्ये आहे. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे जे विविध आपल्या शहरामध्ये गणेशोत्सव किंवा इतर सण साजरे होतात त्या समन्वय समितीमध्ये मी कमिटीमध्ये आहे ॲज ए सदस्य म्हणून. तर राकेश कोणकर आणि दादांनी जसं सांगितलं की लाईटीचा एक इश्यू आहे आणि त्यानंतर त्यांचा मानधनाचा विषय, मी त्या कमिटीमध्ये असल्या कारणाने सदर विषय हे दोन्ही विषय मी आयुक्तांशी आमच्या मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग झालेली आहे. हे दोन्ही विषय मी आयुक्तांकडे मांडून त्यांचं जे प्रॉब्लेम आहे त्याचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न करतो. तसेच सर अजून एक विनंती होती की आपल्या या परिसरातले जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत हे विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या या 10 दिवसामध्ये विविध उपक्रम राबवत असतात. तर त्या कार्यक्रमास किंवा त्या उपक्रमास आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या कार्यक्रमाची किंवा त्या मंडळाची आपण जर उपस्थित राहिलात आणि त्यांना पाठबळ दिलं तर त्यांचा मनोबल वाढतं आणि इतर मंडळ देखील त्या प्रकारचेच कार्यक्रम ठेवतील. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की पोलीस प्रशासनातर्फे जे विविध मंडळं आयोजन करतात त्या कार्यक्रमात देखील आपण उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवू. नक्की सर. हो. आम्ही मागच्या वर्षी सुद्धा आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा हळदी ज्वेलर्स आहे ना त्या गल्लीमध्ये उभा आहे तो गणपती आणतो. बाहेर जे हातगाडीवाले भाजीवाले बिलकुल हलत नाही, खूप त्रास होतो. दरवर्षी आम्ही सांगतो पण एखादा पोलीसकडे पाठवत तुम्ही म्हणजे त्यांना हसवायला बरं पडेल. कारण फुकट मालक खूप वाद होत होतात आमच्याकडे. एवढी कृपा करा की तिथे एकतरी पोलीस गाडीवाल्या निदान 12 वाजेपर्यंत नसावे. 12 नंतर जर्नी कमी म्हणजे लावायला काही हरकत नाही. पण ते हातगाडीवाले भाजीवाले एवढे त्रास देतात सर, अजिबात घालायला मागत नाही. त्याच्यामुळे एखादी मोठी गणपतीची मूर्ती वगैरे असेल ना धक्का वगैरे लागण्याची शक्यता मग किती वादविवाद होण्याचा संभव असतो. तर एवढी कृपा करा एखादे जे पोलीस वगैरे असतील ना बरं होईल तिच्या हातात. आम्हाला ऐकत नाही येते लोक एवढं इथं बाजूला साधतात आणि परत आहे तसं नाही. तर एवढी प्लीज कृपा करावी. इसमें ऐसा है कि हर साल गणेश उत्सव रहता है, तो गणेश उत्सव में अलग अलग मंडल के कार्यकर्ता पदाधिकारी रहते हैं. तो वो गणेश उत्सव शांतिपूर्वक से होने के लिए और ये गणेश उत्सव के दरमियान जो मंडल के सदस्य हैं उनके और पुलिस के बीच में अच्छे तरह से कम्युनिकेशन होना जरूरी है. उनकी समस्या हमें पता चलना चाहिए और उन्होंने किस दायरे में रह के ये उत्सव साजरा करना है इसके बारे में ये मीटिंग बुलाया गया था. इसमें समाज प्रबोधन करने वाले प्रोग्राम्स रहेंगे. ये विसर्जन के टाइम में उनके हाइट जो है रथ की हाइट या जो है गणेश विसर्जन करने वाला जो व्हीकल है देखा हुआ है तो उसका हाइट और ये वेट ये दोनों हिसाब से रहना चाहिए ताकि कोई हादसा न हो. इस हिसाब से इंस्ट्रक्शन दिए गए. सर एक और बात देखा गया कि आगमन के टाइम पे आज रास्ता है सब बंद कर दे रहे हैं. जो अभी आने बाकी है गणपति शहर में उनके लिए थोड़ा कुछ अपील क्या करेंगे? उन्होंने तौर तरीके के साथ और डिसिप्लिन में ये करना चाहिए. और अगर कोई रास्ता बंद करता है, कोई ज़्यादा आवाज़ में अगर डीजे लगाता है, साउंड पोल्यूशन करता है तो सुप्रीम कोर्ट ने जो नॉर्म दिए हैं वो अगर ब्रेक करते हैं तो फिर उसके ऊपर सुप्रीम कोर्ट के निर्देश से गुना दाखिल हो सकता है. तो इसलिए सब लोगों को इतना ही मेरा अपील रहेगा कि उन्होंने जो मेरोनुक निकलेगी जो भी हो कार्यक्रम रहेगा तो पूरा कानून के दायरे में रह के करना जरूरी है और लोगों को तकलीफ ना हो, आवाज़ की तकलीफ ना हो. ये लोग से जाते भीड़ इकट्ठा होके जो रोड का क्राउड जो है
तो एम्बुलेंस रहेगा, कोई बीमार आदमी है तो उसके जाने आने के लिए ठीक तरह से आ सके, इस हिसाब से रोड पे उनका ये होना चाहिए, स्मूथली फंक्शनिंग ट्रैवलिंग।